1 तासापासून फोटोशूट करत होतो, पण पोज द्यायला जमत नव्हती. तेवढ्यात अक्षय दादा म्हणे तुम्ही सरका रे, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा रे, कशी पोज कडक आहे ना. चला तुम्ही पण ट्राय करा मग. तर नमस्कार मित्रांनो, आज पहाटेची गोड झोप सोडून तुमचा भाऊ निघालाय डोंगर चढायला. जसंही उजेड पडलं आणि आम्ही सह्याद्रीच्या जवळ जात होतो, तसं वातावरण एक नंबर दिसत होतं. मग आम्ही सर्वांनी ठरवलं ट्रेकिंग बाद में पहिले फोटोशूट कर लेते. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? 1 तासापासून एवढे फोटो काढले की कोणती पोज देऊ समजतच नव्हतं. तेवढ्यात अक्षय दादा म्हणे सरका तिकडे, मी ट्रेनिंग देतो तुम्हाला. हे बघा अशी द्यायची पोज. म्हटलं दादा राहू द्या तुम्ही, आम्हाला नाही काढायचे फोटो. तर आज आम्ही आलोय तुंग किल्ल्यावर आणि गड चढताना आम्ही त्याला आता ट्रेनिंग देतोय. तर कसली? आपल्या ऐराणीची. काय काय करी राहिले मन नाव काय होते आता कुठेतरी ठीकठाक बोलत होता, पण त्याने तेवढ्यात गुजराती मिक्स केली. मन नाव अक्षयचे छे नाही रे, अरे गुजराती मिक्स करतोय आपल्या ऐराणी म्हणतो ओ नाना. गड चढताना काही ठिकाणी हातभर फाटली होती, पण भलं होत्या माणसाचं ज्याने तिचा हा दोर लावला होता. म्हटलं वाचलो मी. आमचा भाऊ तो फुल फॉर्म मध्ये चढत होता, पण अशी गाडी गुतली तो म्हणे ओ भाऊ मी नाही येत, चाललो मी घरी. फायनली आम्हाला बालेकिल्ला दिसल्यावर मनाला शांती भेटली. नाही तर आतापर्यंत कोणता देव आठवला नाही सांगूच नका तुम्ही. बालेकिल्ल्यावर आलो आणि भगव्याला बघून थकवाच निघाला. तुम्हाला माहिती का, तुंग किल्ल्यावरून पावनाचा पूर्ण व्ह्यू तिकोना, विसापूर, लोहगड, कोरीगड असा पूर्ण मनमोहक नजारा दिसतो. तितक्यात पाहिलं भावाने एक दगड पकडला आणि झोपून घेतलं. म्हटलं असा भिंगरी सारखा खाली जाशील ना, पत्ता बी लागणार नाही. खत्म. मला तेवढा आनंद आणि अभिमान झाला की एवढे छोटे छोटे मुलं सुद्धा एवढा मोठा ट्रेक करून महाराजांचा गड बघायला आलेत. मी त्यांच्याशी बोलत होतो तेवढ्यात एक ग्रुप म्हणे ओ भाऊ आमचा एक फोटो काढून दे. मला एक कळत नाही माझ्या तोंडावर का फोटोग्राफर लिहिले काय माहित. पुण्याला परत आल्यावर दालबाटीवर ताव दिला आणि रूमला जाऊन कुंभकर्ण मोड ऑन करून घेतला. मग काय तुमचा भाऊ डायरेक्ट स्वर्गात. संध्याकाळी मॉलला आल्यावर काही न घेता रिकाम्या खुर्च्या गरम केल्या आणि तिथून गायब झालो. दुकानवाला म्हणे भयचे फुकटे कुठले, याच तुम्ही परत आता. वेस्ट साईडला शॉपिंगला आलो आणि लोक म्हणे कसं वाटेल मला. म्हटलं हो ते मुलींचं आहे रे, आपले काम का नाहीये. या त्याने चष्मा घातलेला आपल्याला काय सहन होत नव्हता, म्हणून डायरेक्ट ट्राय करून पाहिला. म्हटलं जाऊ दे भाऊ, कानाखाली देऊन दिले एखादी, कुठं 4 लोकांमध्ये इज्जतचा फालुदा करून घेतो. परत एकदा काही न घेता आम्ही जेवणला आलो आणि आपल्या जवळच्या फ्रेंडने सांगितलं होतं की तुला ही हॉटेल खूप आवडेल. आणि खरंच ही पूर्ण हॉटेल श्रीकृष्णांच्या थीमची होती आणि पूर्ण वातावरण कृष्णमय वाटत होतं. या सर्वांना भेटून मन तर भरलं होतं, पण तुम्हाला माहिती आपण पोटाजवळ कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणून चला आता मी पोट भरून घेतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.